नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो 500 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल खर्च किती येऊ शकतो, लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। मित्रांनो, जर तुम्हाला 500 स्क्वेअर फूटचं घर बांधायचं असेल तर आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला 100% अंदाज येणार आहे की मटेरियल खर्च किती येऊ शकतो, लेबर खर्च किती येऊ शकतो। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, सुरुवातीला जाणून घेऊया की मटेरियल खर्च किती येऊ शकतो किंवा मटेरियल किती लागणार आहे। मित्रांनो, 500 स्क्वेअर फूटसाठी सिमेंट किती लागणार आहे, 180 ते 200 बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे। आपण एका सिमेंट बॅगचा रेट 350 रुपये धरलेला आहे। तुम्ही कोणत्या कंपनीचं सिमेंट घेणार आहेत त्यावरती रेट डिपेंड आहे, पण आपण एक मिनिमम 350 रुपये एका बॅगचा रेट धरलेला आहे। 200 गुणिले 350 केले तर 70,000 रुपये आपल्याला सिमेंटसाठी खर्च येणार आहे। त्यानंतर स्टील किती लागणार आहे 500 स्क्वेअर फूटसाठी, 1600 ते 1800 किलोच्या आसपास आपल्याला स्टील लागणार आहे। 75 रुपये आपण स्टीलचा रेट धरलेला आहे। 1800 गुणिले 75 केले तर 1,35,000 रुपयाचा आपल्याला स्टील लागणार आहे। त्यानंतर सँड किती लागणार आहे 500 स्क्वेअर फूटसाठी, RCC कामासाठी, बांधकामासाठी, प्लास्टरसाठी टोटल 10 ते 11 ब्रास सँड लागणार आहे। 6,000 रुपये आपण एका ब्रासचा रेट धरलेला आहे। आता तुमच्या गावामध्ये सँडचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता। 11 ब्रासचे झाले 66,000 रुपये, म्हणजे सँडसाठी आपल्याला 66,000 रुपये लागणार आहेत। त्यानंतर वीट किती लागणार आहे, बाहेरील बांधकाम जर 9 इंची असेल आणि आतील बांधकाम जर 4 इंची असेल तर 8,000 विटा लागणार आहेत। आपण एका विटाचा रेट 8 रुपये धरलेला आहे। 8,000 विटांचे झाले 64,000 रुपये। त्यानंतर स्टाईल व ग्रेनाइटसाठी किती खर्च येणार आहे, तुमच्या रूममध्ये स्टाईल बसवण्यासाठी आणि ग्रेनाइट किचनवरती लावण्यासाठी किंवा चौकट असेल, खिडकी असेल, यांना ग्रेनाइटची फ्रेम बसवण्यासाठी टोटल स्टाईल व ग्रेनाइटसाठी 50,000 रुपये खर्च येऊ शकतो। त्यानंतर प्लंबिंगच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो, 30 ते 35,000 रुपये प्लंबिंगच्या मटेरियलसाठी खर्च येऊ शकतो। हे बघा मित्रांनो, मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळं रेट आहेत। तुम्ही कोणत्या प्लंबिंग मटेरियल कोणत्या कंपनीचं घेणार आहेत त्यावरती प्लंबिंगचा खर्च अवलंबून आहे, पण मिनिमम आपण एक ॲव्हरेज धरलेला आहे 30 ते 35,000 रुपये खर्च येऊ शकतो प्लंबिंगच्या मटेरियलचं। त्याचे आपण 35,000 रुपये लिहिलेले आहेत। त्यानंतर इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो, 30 ते 35,000 रुपये खर्च येऊ शकतो। इलेक्ट्रिकल मटेरियलचं सुद्धा तुम्ही कोणत्या कंपनीचं मटेरियल वापरणार आहेत त्यावरती मित्रांनो खर्च अवलंबून आहे, पण मिनिमम 30 ते 35,000 रुपये इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी खर्च येऊ शकतो। त्याचे आपण 35,000 रुपये लिहिलेले आहेत। त्यानंतर दरवाजा, चौकट, खिडकी, स्लायडिंगच्या मटेरियलसाठी टोटल किती खर्च येऊ शकतो। टोटल मित्रांनो, दरवाजा असेल, खिडकी असेल, स्लायडिंग असेल, चौकट असेल, या मटेरियलसाठी 50,000 रुपये खर्च येऊ शकतो मित्रांनो। त्यानंतर पेंटिंगच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो, 35 ते 40,000 रुपये खर्च येऊ शकतो। आपण पेंटिंगचे 40,000 रुपये लिहिलेले आहेत। त्यानंतर खडी किती लागणार आहे मित्रांनो, खडी टोटल 500 स्क्वेअर फूटसाठी 8 ब्रास लागणार आहे, त्याचे आपण 40,000 रुपये लिहिलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, टोटल जर बेरीज केली मित्रांनो सर्व मटेरियलची तर एकूण मटेरियल खर्च किती येणार आहे 5,85,000 रुपये, म्हणजे 500 स्क्वेअर फूटसाठी मटेरियलसाठी किती खर्च येणार आहे 5,85,000 रुपये। आता मित्रांनो, लेबर खर्च किती येऊ शकतो 500 स्क्वेअर फूटसाठी हे जाणून घेऊया। मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, बांधकाम असेल, RCC काम असेल, स्टाईलचं काम असेल, प्लंबिंगचं काम असेल, इलेक्ट्रिकल काम असेल, पेंटिंगचं काम असेल, सर्व कामाचा रेट मित्रांनो 490 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। म्हणजे 490 पर स्क्वेअर फूटमध्ये टोटल कामाचा रेट धरलेला आहे मित्रांनो। आणि आपलं काम किती आहे
500 स्क्वेअर फूट म्हणजे मित्रांनो कामाचा रेट किती धरलेला आहे आपण 490 गुणिले 500 स्क्वेअर फूट आपलं काम आहे, यांचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे 2,45,000 रुपये। म्हणजे मित्रांनो मटेरियलसाठी किती खर्च येणार आहे 5,85,000 आणि लेबर खर्च किती येणार आहे 2,85,000। या दोन्हींची जर बेरीज केली मित्रांनो तर 8,30,000 रुपये खर्च येणार आहे। म्हणजे काय मित्रांनो 500 स्क्वेअर फूटचं घर बांधण्यासाठी टोटल 8,30,000 रुपये खर्च येऊ शकतो। तुम्हाला एक ॲव्हरेज घ्यायचा असेल तर मित्रांनो 500 स्क्वेअर फूटसाठी 8 ते 8.5 लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो, मटेरियल खर्च आणि लेबर खर्च। मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।